नमस्कार मित्रांनो, मी आहे समीर शिगम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललो आहोत फिरायला। आज सानवीला सुट्टी आहे, बघू शकता। आम्ही आता खाली उतरलो आहे। गाडीत वाजले आहेत बरोबर 1:15। तर पावसाचा मोसम आहे, महाडमध्ये पण पाऊस खूप आहे। तर आता थोडा पाऊस उतरला आहे, बघू शकता तुम्ही। तर त्यानिमित्ताने सानवीला फिरायची खूप इच्छा झाली आहे। तर आम्ही इथेच जवळ एक स्पॉट आहे, पुरातन काळातल्या पांडवांच्या लेण्या आहेत, तर आम्ही त्या पाहायला चाललो आहोत। तर त्यासाठी हा ब्लॉग बनवतो आहे। तर बघू या ब्लॉगमध्ये काय काय बघायला मिळतं आहे आणि कसा होतो प्रवास, आणि तुम्हालाही दाखवू। तर आम्ही जाऊ पुढे पांडवांच्या लेण्या। ओके, केव्स, पांडवांच्या लेण्या, बौद्धकालीन पांडवांच्या लेण्या। तर चला भेटू डायरेक्ट प्रवासावर। बघू शकता मित्रांनो, इथे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे। इथे आम्ही भरला आहे पेट्रोल। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, इथे महाडमध्ये एक्सप्रेस हायवेवरती गाड्या पार्क केलेल्या आहेत। तुम्हाला वाटत असेल की शोरूम वगैरे आहे, तर असं काही नाही आहे। ॲक्च्युली इकडे पाठीमागे सावित्री नदी आहे, आणि इथे जी आसपासची जी गावं आहेत, तर तिकडे सगळं पाणी भरतं नदीचं। त्यामुळे या सगळ्या गाड्या ज्या आहेत, या हायवेला आणून पार्क केलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, ही आहे महाडची परिस्थिती। आणि बघू शकता, ही सावित्री नदीचं पाणी सगळं शेतामध्ये आलेलं आहे। आणि तिकडे याच्या समोर गंधारपालेच्या लेण्या, आणि हा आपला गोवा एक्सप्रेस हायवे। थोडा व्हायब्रेशन होतं आहे, कारण का गाडी आपली व्हायब्रेट करते आहे, त्यासाठी थोडं समजून घ्या। काय घेतलं भाऊ? काय भाऊ? फायनली पोचलो आहोत आपण लेण्यांजवळ, आणि हा असा काही एंट्रन्स आहे, होऊ शकता।
पाहू शकता मित्रांनो, हा आहे गोवा एक्सप्रेस हायवे आणि आता आपण थोडंसंच वरती आलो आणि इथून दिसणारा हा गोवा एक्सप्रेस हायवेचा मस्त असा नजारा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मध्यवर्ती आलो आहोत आणि बघू शकता तुम्ही सुंदर असं वातावरण झालं आहे आणि आम्ही दोघं चालत आम्ही एक फुल पण घेतलं आहे. दाखव सानवी, हे बघा सानवीला फुल आवडलं म्हणून तिने काढून घेतले. बघू शकता ही गुलाबी मस्त अशी फुलं आहेत. आणि हा असा आपला गोवा एक्सप्रेस हायवे माझ्या मागे आणि त्या इकडे बघाल तर गंधर्वालाच्या लेन आहे. मस्त असा व्ह्यू आहे. हा पाहू शकता मस्त वरून पाणी वाहतंय लेण्यांच्या वरून आणि इथे असा छोटासा वॉटरफॉल टाईप थोडं झालेलं आहे आणि हा इथे गेट आहे आज जाण्यासाठी. चला बघू शकता इथे पाठीला घेऊ. चला येऊन दे पाऊस सावकाश. वा बघू शकता मित्रांनो, हा इथून गेटमधून आतमध्ये आलो की मस्त अशा लेण्यांचं दर्शन होतं आणि वरून पाऊस जेव्हा आपला बरसतोय. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला पाऊस बरसत आहे तुम्ही बघू शकता आणि हे निसर्गाची किमया. तर आता आपण फायनली तर पोहोचलेलो आहोत वरती. मित्रांनो बघू शकता इथे पाण्याचं टाकं आहे. हे पाण्याचं टाकं असू शकतं कदाचित, म्हणजे पाणी जमा करून ठेवण्यासाठी जे लागतं ना पाणी पियाला वगैरे त्यासाठी जे पाणी जमा करून ठेवत असतो त्या काळात. उभा असा कातळ आहे पूर्ण वरपर्यंत आणि ही इथे एक गुंफा आहे. सध्या गुंफा सर्व बंद आहेत, म्हणजे लॉक लावलेले आहेत, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ नाही शकत, पण बाहेरून बघू शकतो. सगळं बांधकाम जे आहे ते पुनर्रचित आहे. फक्त हे जे दरवाजे वगैरे खिडक्या आहेत हे आता सेफ्टीच्या हिशोबाने लावलेले असतील कदाचित. आणि बघू शकता इथे मस्त असा वॉटरफॉल तयार झालेला आहे. त्याच्या वरपर्यंत लेण्या आहेत आणि या सगळ्या पुरातन वास्तू आहेत. पण आता नक्की माहिती नाही आहे आपल्याला इथून जायला वरती कुठून रस्ता आहे आणि सध्या जायला अलाउड आहे का नाही आहे जे आपल्याला नक्की माहिती नाही आहे. तर आपण जाण्याचा ट्राय करू, थोडं प्रयत्न करू. अरे इथून जायला रस्ता आहे पण आपण जाऊ का? वाटत नाही जायची, काही इच्छा नाही माझी वरती. पकड हात पकड.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे रस्ता जवळ पूर्ण स्लिपरी झाला आहे, वरून धो पाऊस पडतोय. वर जायची इच्छा तर नाही आहे, पण सांगवीला जायचं आहे म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. फायनली मित्रांनो आम्ही बराच वेळ वाट बघितली, पण मुश्किल आहे, कोणी येत नाही आहे आणि सांगवीला वरती जायचं आहे. तर त्यामुळे आता आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण बघू शकता ही वाट आहे, तर आम्ही चाललो पुढे. ते बघू पुढे काय दिसतं कसं आहे. जेवढं लांब आलो तर जाऊनच येईल. चला तर मित्रांनो बघू शकता आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, पण पुढे जाऊ नाही शकत. कारण का बघू शकता तुम्ही इथे पाण्याचा फ्लो आहे आणि इथे वाट निसरडी आहे आणि काहीच पकडायला वगैरे नाही आहे. त्यामुळे सांगवीसोबत असल्यामुळे आपण इथे नाही जाऊ शकत. तर फायनली आता आपण निर्णय घेतला आहे की आपण इथून परत जाऊ. पुन्हा मग तुम्हाला दाखवू किंवा व्हिडिओ करू. चला फायनली आम्ही रिटर्न जातो. बघितलं मग तिथून जायला रस्ताच नाही. सर जाऊ आपण मागे चौकश. इकडे हात नको लाव. मग आणि पाण्याचा फ्लो पण जास्त आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण या गुंफेला भेट देऊन पुन्हा परतीचा प्रवास करत आहोत. तर मित्रांनो पाहू शकता इथे हा जो लेस जे पर्यटक येतात ते हा खाऊ घेऊन येतात आणि हा इथे असा टाकून जातात. तर कृपया करून या अशा चांगल्या वास्तू जर तुम्ही पाहायला येत असाल तुमच्या मुलांबरोबर तर कृपया करून हे अशी घाण इथे करू नका. कारण इकडलं जे सौंदर्य आहे तुम्ही बघू शकता निसर्गाच्या सानिध्यात किती निसर्ग सुंदर आहे. तर या निसर्गाचं सौंदर्य आपल्याला राखायचं आहे जे आपल्याला खूप नशिबाने मिळालं आहे. तर कृपया हा असा कचरा इथे टाकू नका. तो आपल्यासोबत आणलात तर आपल्यासोबत तुम्ही घेऊन जा प्लीज रिक्वेस्ट. तर आता आम्हीसुद्धा तो बॅगेत भरून घेऊन जातो. जरी तो दुसऱ्याने टाकला असेल तरी तो आपण उचलून आपल्यासोबत घेऊन जाऊ. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण गंधारपाले या ठिकाणी असलेल्या या भेट दिलेली आहे. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि आपली स्वतःची काळजी घ्या आणि मस्त फिरा आणि मस्त जगा.